नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काही जीकेचे प्रश्न बघणार आहोत जे SRPF, जेल पोलीस आणि खासकर मुंबई पोलीस यासाठी तुम्हाला लेखीसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि हो मित्रांनो, जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए आदिलशहा. प्रश्न क्रमांक 2 आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले? उत्तर ऑप्शन क्रमांक बी प्रभाकर. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील प्राचीन घाटीचा कोणता पर्वत आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अरवली. प्रश्न क्रमांक 4 आहे, गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऋषिकेश. प्रश्न क्रमांक 5 आहे, सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अंदमान निकोबार. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुंदरवन. पुढचा प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तारापूर. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज असलेले क्षेत्र आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नागपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 9 आहे, उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर ऑप्शन क्रमांक सी 5 वर्षे. पुढचा प्रश्न क्रमांक 10 आहे, बल्लालपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कागदाचा कारखाना म्हणून. प्रश्न क्रमांक 11 आहे, पुणे व बनारस या विद्यापीठाने डॉक्टर देऊन कोणाच्या कार्याचा गौरव केला? उत्तर ऑप्शन क्रमांक ए महर्षी कर्वे यांचा. प्रश्न क्रमांक 12 आहे, कोलकाता येथे वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली? उत्तर ऑप्शन क्रमांक सी राजा राममोहन रॉय यांनी. प्रश्न क्रमांक 13 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाल सत्याग्रह कोणत्या साली केला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1947 रोजी. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रात सूर्यफुलाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उस्मानाबाद, जे की आता नाव बदलून धाराशिव असे करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15 आहे, सर्वाधिक जैवविविधता कोणत्या वनात आढळते? उत्तर ऑप्शन क्रमांक डी विषुववृत्तीय. पुढचा प्रश्न क्रमांक 16 आहे, IPL 2024 मधील मालिकावीर पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुनील नारायण याने. पुढचा प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतातील अग्नि 4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टेसी थॉमस. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कृष्णराव साबळे याने. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निलगिरी. प्रश्न क्रमांक 20 आहे, चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे किती वेळ लागतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1.33 सेकंद. आणि सूर्याचा किती लागतो मित्रांनो, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न क्रमांक 21 आहे, IPL 2024चा अंतिम सामना कधी झाला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 26 मे 2024 रोजी. प्रश्न क्रमांक 22 आहे, टाटाकडे IPLचे प्रायोजक हक्क कोणत्या वर्षापर्यंत असणार आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए
2028पर्यंत. प्रश्न क्रमांक 23 आहे, शरीरातील तपासणी नाका म्हणून ओळखला जाणारा अवयव कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, यकृत. प्रश्न क्रमांक 24 आहे, या संप्रेरकाच्या स्रावामुळे डिंबकाचे बेडकामध्ये विस्तार होते. उत्तर ऑप्शन क्रमांक ए, थायरॉइड. पुढचा प्रश्न क्रमांक 25 आहे, झुरामध्ये ऑक्सिजन होण्यासाठी कोणता मूलद्रव्य वाहक म्हणून काम करतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तांबे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि हो मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पोलीस भरती संदर्भात जी काय माहिती किंवा अपडेट असते ते आपण वेळोवेळी देत असतो, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.